मी दीपक मधुकर समारे. मी रुपाली दीपक शर्मारे. आम्हाला आमच्या फॅमिली फिजिशियनने रिकमेंड केलेलं की डॉक्टर अर्चना सरांकडे जा, तर तेच चांगला सल्ला देतील तुम्हाला. कारण की आमचं त्याच्या अगोदर एक आमची प्रेग्नन्सी होती, एक्टोपिक होती आणि ती कळल्यामुळे ऑपरेशन करावं लागलेलं आणि ते पण असं एक इमर्जन्सी ऑपरेशन करावं लागलेलं. त्यासाठी आम्ही नंतर एक वर्षाचा गॅप घेतलेला. एक वर्षाच्या गॅपनंतर जेव्हा आम्हाला ट्राय करायचं होतं तेव्हा मग पार्सलकडे आलो. तर काही रिपोर्ट्स आम्ही अगोदर पण केलेले होते, ते दाखवले सरांना. तर सरांनी मग परत काहीतरी रिपीट करायला सांगितले. ते टेस्ट केले, त्यांनी टेस्ट करायला सांगितले, ते आम्ही टेस्ट केले. ते बोलले रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. त्यांनी एक SAG करायला सांगितली की ती ट्यूब्स ब्लॉक आहेत की ते आपण बघूया. मग ती करून करायला सरांकडे परत आलो आम्ही. तर त्याच्यामध्ये दाखवलं गेलं की ट्यूब्स ब्लॉक आहेत. तर सर बोलले की ती टेस्ट आहे ही काही सेकंदासाठी असते, तर त्यामध्ये पटकन कळत नाही, तर तुम्ही 3-4 महिने वेट करा आणि त्यानंतर बघा राहिली तर बरं ठीक आहे. मग त्यानुसार आम्ही 3-4 महिने वेट केलं. मग 3-4 महिन्यात प्रेग्नन्सी राहून गेली नॅचरली. त्यानंतर मग जेव्हा आम्हाला प्रेग्नन्सी कळली तर आम्ही 1 वीक आमच्या म्हणजे युरिन टेस्ट केली आणि युरिन टेस्ट करून लगेच सरांकडे आलो आम्ही. तर जेव्हा सरांना दाखवलं तर सरांनी लगेच त्याच दिवशी आम्हाला सोनोग्राफी करायला लागली लगेच. म्हणजे आम्ही रात्री 9 वाजता अपॉइंटमेंट झाली आमची. लगेच सरांनी लगेच जे म्हणजे सोनोग्राफीवाले जे अवेलेबल आहेत त्यांच्याकडे लगेच पाठवलं आणि लगेच सोनोग्राफी करून ती कन्फर्म केली की खरोखर प्रेग्नन्सी आहे की नाही. ती केल्यानंतर मग लगेच आम्ही रिपोर्ट घेऊन सरांकडे आलो. सरांनी म्हटलं की प्रेग्नंट आहे तुम्ही. मग काही ब्लड टेस्ट सांगितले, ते ब्लड टेस्ट केले आणि ब्लड टेस्टनुसार मग रेग्युलरली मी जेव्हा 1 मंथचा पिरियड होता त्यामध्ये हर 15 डेजमध्ये त्यांनी सोनोग्राफी करायला सांगितली की ते जे प्रेग्नंट राहिले ते व्यवस्थित आहे की नाही चेक करण्यासाठी. ते झाल्यानंतर मग पिरियॉडिक सोनोग्राफी करायला सांगितली. त्यानुसार म्हणजे बाळ व्यवस्थित आहे की नाही ते म्हणजे जी सोनोग्राफी इम्पॉर्टंट असते त्या हिशोबाने चेक करायला सांगितलं. आणि सरांनी खूप चांगलं मार्गदर्शन पण आम्हाला केलं त्याच्यामध्ये. म्हणजे प्रत्येक सोनोग्राफी नंतर जेव्हा आम्ही यायचो तेव्हा प्रत्येक वेळेला व्यवस्थित समजावून सांगायची असं असं आहे किंवा बाळ व्यवस्थित आहे, ग्रोथ चांगली आहे, जे काही असेल ते व्यवस्थित क्लिअर तिथल्या तिथे आम्हाला सांगत होते. 8व्या महिन्यामध्ये जर पोट दुखायला लागलेलं तेव्हा आम्ही आलो. तेव्हा सर बोलले की 1 दिवस मला ॲडमिट व्हावं लागेल की हे पेन जर लेबर पेनसारखे वाटतात, प्री प्रेग्नन्सी होऊ शकते. तर मग त्यानुसार आम्ही परत एक दिवस हिला ॲडमिट केलेलं की मग ते ॲडमिट सर बोलले की ॲडमिट व्हा, एका दिवसात बरं वाटलं तिला मग सोडून टाकू आपण. मग ते एका दिवसात ॲडमिट होऊन सोडून दिलेलं सरांनी. सरांचं ओव्हरऑल मॅनेजमेंट चांगलं होतं. नंतर मग जेव्हा पाणी कमी झालेलं तर 15 डेज अगोदर पाणी कमी झालं त्यांनी बोललं की अजून 15 दिवस 1 वीक थांबा आणि परत सोनोग्राफी करा, सोनोग्राफी करून या. तेव्हा पण सोनोग्राफी पाणी परत कमी झालं. मग तेव्हा पाणी कमी झाल्यावर सरांनी सांगितलं की आता अजून पाणी कमी झालं तर ते बॉर्डर लेवलवरती आलं आहे, याच्यापेक्षा कमी जाऊ शकत नाही आपण. तर तुम्ही बघा डिसिजन घ्या की 2 दिवसामध्ये आता नेक्स्ट वीक तुम्ही घेऊ शकता परत सोनोग्राफी करून, पण ते खूप वेळ झाला असेल. तर मग त्याने बोललं की बघा तुम्ही आम्ही स्वतः बोललो की 2 दिवस आम्ही येतो. तर त्या दिवशी रात्री तिला पेन चालू झाले हलके. पेन चालू झाल्यावरती मग जेव्हा पेन जास्त वाढल्यावरती आम्ही सकाळी अर्ली मॉर्निंग आलो इथे हॉस्पिटलला. आणि अर्ली मॉर्निंग आल्यावरती सर होते, सुनील सर होतेच. त्यांनी मग चेक केलं गेलं तेव्हा BP हाय झालेला. BP हाय झालेला तेव्हा मग मोठ्या सरांची कन्सल्ट करून मग इमिडिएटली म्हणजे सीझर करायचं की नाही ते डिसाईड केलं गेलं. आणि इमिडिएटली लाईक 45 मिनिट्समध्ये डिसिजन घेऊन पटकन 45 मिनिट्समध्ये बेबी डिलिव्हर झाला. आणि वरतून इकडे स्टाफ पण आहे, खूप कोऑपरेटिव्ह स्टाफ आहे की जे पण म्हणजे लाईक फॉर एक्झाम्पल बाळाचं काही असेल पटकन बोलवलं की पटकन ज्या मावशी लोक आहेत ते पटकन येतात, पटकन हे दूध पाजणं वगैरे त्यांचं क्लिनिंग करणं वगैरे ते पण करतात मस्तपैकी. आणि सिस्टर लोक पण खूप कोऑपरेटिव्ह आहेत. हो म्हणजे रिकमेंड आम्ही करतोच, केलेलेच आहेत ऑलरेडी. थँक्यू.